तुझ्या भावामुळे माझं 500 रुपयाचं नुकसान झालं. बघतोस त्याच्याकडे. थांब थांब थांब, हात तरी लावून दाखव त्याला. अरे काय काय झालंय काय? या पोरांमुळे माझं 500 रुपयाचं नुकसान झालंय. 500 रुपयाचं झालंय ना. ठीक आहे, तुझे 500 उचल बरं तुझं ते, चल. अरे बाळा, एवढ्या मोठ्या माणसासोबत भांडत होतीस, त्यांनी मारलं असतं ना तुला. मला मारलं असं चाललं असतं दादा, पण त्यांनी माझ्या भावाला मारलं असतं तर मला खपलं नसतं. तो अजून लहान आहे, त्याला मारलेलं मला बघवत नाही. सौरभ आहे का घरात? आहेत ते घरात, पण तुम्हाला वकील नाही भेटला वाटतं. तू तर सांगितलं होतं ना, इथून पुढे जी काही भेट होईल आपली ती कोर्टातच होईल. कशाला आला? तुला हे दुकान हवं ना? हा. मला वाटतं या दुकानाची जास्त गरज तुला आहे, पण हे तुझ्यासाठीच महत्वाचं आहे. तू खरंच आमच्यासाठी हे दुकान सोडतोय? मला तर असं वाटलं होतं. अहो, काय करताय तुम्ही? ते आपल्या विरुद्ध पुरावे गोळा करत असतील. तुम्हाला काय माहिती, लावले असतील कुठेतरी छुपे कॅमेरे. तुम्हाला मी कुठलाही कॅमेरा वगैरे देणार नाही ना. तुम्ही केस केली म्हणून घाबरून हे दुकान परत करत नाही. खरं तर आज मला आपलं लहानपण आठवलं. तुला आठवतंय सौरभ, आपण लहान होतो, घर छोटस होतं रे, पण समाधान होतं. मला तुम्ही जेवढं तर तू लहान असेल तरी त्याच्यावरती राहून जायचं, आणि तुला कुठं खर्चटलं तर माझ्या वेळेत पाणी यायचं. घराच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा बेडवरती आपण दोघे खेळायचो, मनमुराद आनंद लुटायचो. आज सगळं आहे, मोठी घरं आहे, प्रॉपर्टी आहे, ते समाधान नाही. मी तर आज फक्त एवढं बघायला लागलो होतं की माझा भाऊ मला परत भेटतोय, आणि असं मग तुमचा भाऊ काय भित्रा निघाला नाही? एक केस काय केली, दुकान आपल्या नावावरच केलं नाही. कशाला काय झालं? बस कर आता. तुझं ऐकलं आणि उगाच माझ्या भावावर केस केली मी. तुझ्यामुळे आज मी माझ्या भावाचा वकील झालो. नको हे मला काही. थांब दादा. दादा नकोय मला दुकान. मला फक्त माझा मोठा भाऊ परत मिळाला. भावाभावांच्या यातच मला नात्यात समाधान. जेव्हा स्वार्थ येतो तेव्हा भिंती उभ्या राहतात, पण जेव्हा प्रेम येतं तेव्हा त्याच भिंतींचे खांब एकमेकांना आधार देतात.